फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील पिंपरी शिवारात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेलाय। रमाबाई जमधाडे यांनी विहिरीत उडी घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली। त्यांचा अंत्यविधी शनिवारी 12 वाजता झाल्यानंतर महिलेचे पती विलास जमधाडे यांनी देखील विहिरीलगत असणाऱ्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। पीक कर्जाच्या ओझ्याने दबलेल्या या दाम्पत्याने एका दिवसाच्या अंतराने आपले जीवन संपवले। त्यामुळे या दुर्दैवी घटनेत 2 चिमुरड्यांचे आयुष्य अंधारात ढकलले गेले आहे। त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। फुलंब्री तालुक्यातील आळंद परिसरात असणाऱ्या पिंपरी शिवारातील गट क्रमांक 185 मधील शेतकरी कुटुंबातील रमाबाई जमधाडे या विवाहित महिलेने शुक्रवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती। शेतातील ओझे, आर्थिक विवंचना आणि पीक कर्जाचा भार यामुळे त्या सतत तणावाखाली असल्याची चर्चा गावात सुरू होती। शनिवारी 11 वाजता शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी 12 वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत रमाबाई यांचा अंत्यविधी पार पडलाय। मात्र शनिवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास त्यांचे पती विलास रामभाऊ जमधाडे यांनी देखील त्याच विहिरीच्या लगत असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। पत्नीच्या मृत्यूचे दुःख, त्यावर वाढलेले कर्ज आणि भविष्यातील अंधारलेले आयुष्य या सर्वांनी विलास यांचे मनोबल पूर्णपणे खचले असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा गावात सुरू आहे। रमाबाई आणि विलास यांच्या मागे सुमित आणि अमित ही 2 मुले आहेत। त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। विलास यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सहजयोग ऑनलाईन आळंद या व्हॉट्सअप ग्रुपवर एक हृदयद्रावक संदेश पाठवलाय। माझ्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पीक कर्ज असून मी गळफास घेऊन आत्महत्या करत आहे। माझ्या बायकोने देखील काल पीक कर्जामुळे आत्महत्या केली आहे। सुमित आणि अमित, मला माफ करा आणि माझी शेवटची इच्छा म्हणून आळंद येथे राहूनच तुम्ही शिक्षण पूर्ण करा, माझी प्रिय मुले, असं त्यांनी लिहिलंय। हा मेसेज वाचून ग्रामस्थांचे डोळे पाणावले होते। महावीर जायस्वाल, MC न्यूज फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।